महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये आमच्या लखन भाऊच्या साऊंड सिस्टीमचं नाव येतं. बस त्यांच्याकडे पाहायचं कामच नाही की हे द्या ते द्या, नाही तर प्रत्येक साऊंड सिस्टीम वाल्याला सांगावं लागतं एक नंबर साऊंड सिस्टीम का. आता लखन भाऊ तुमचे वडील हाच व्यवसाय क्षेत्रामध्ये होते बरोबर, या क्षेत्रात होते, पण मुलाने आई वडिलाची काय सेवा करायची आहे का? कोणता मुलगा आई वडिलाची सेवा करतो यात लक्ष द्या. यांच्या वडिलांनी जो व्यवसाय चालू केला, ज्या क्षेत्रात त्यांच्या वडिलांनी आपलं स्टँड उभं केलं, स्वतःचं नाव अस्तित्वात आणलं, तो व्यवसाय वडिलांनंतर मुलाने महाराष्ट्रापुरता नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नेला. याला आई वडिलाची सेवा म्हणतात महाराज. आज महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार नाही की लखन भाऊचं नाव घेणार नाही. म्हणजे माझ्या माईकला आवाज दिला किंवा आमचं चांगलं वाजवलं म्हणून नाही, तर प्रत्येक भागामध्ये त्यांचं नाव आहे महाराज. एक सांगा, एका दिवसाचं लग्न असलं तर 2 महिने आधी टाइम घेतो का नाही आपण? किती? मग हे सिस्टीम लावायला किती 4 महिने अगोदर आले ते का? मग कधी आले? दुपारी आले. दुपारी आले. पण एवढी साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज.